नमस्कार. आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो भारतात खूप गंभीर आहे, पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तो धोका आहे सर्पदंशाचा. या जीवघेण्या संकटामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो किंवा कायमचं अपंगत्व येतं. चला तर मग या मोठ्या समस्येबद्दल आणि त्यावरच्या उपायांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल. विचार करा, जगभरात दरवर्षी तब्बल 54 लाख लोकांना साप चावतो. हो, 54 लाख. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही समस्या किती मोठी आणि जागतिक स्तरावर पसरलेली आहे. पण या जागतिक समस्येचा सर्वाधिक फटका कोणत्या देशाला बसतो याचा कधी विचार केलाय? आणि तो देश आहे आपला भारत. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही एक कटू वस्तुस्थिती आहे की जगभरात सर्पदंशामुळे जेवढे मृत्यू होतात त्यातले सर्वाधिक मृत्यू एकट्या भारतात होतात. म्हणूनच सर्पदंश ही केवळ एक अपघात किंवा दुर्घटना नाही, तर आपल्या देशासाठी एक राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी बनली आहे. पण आपण याला एक मोठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी का म्हणतोय? याचं कारण म्हणजे याचा फटका काही विशिष्ट लोकांना खूप जास्त बसतो. चला पाहूया या धोक्याच्या छायेत नेमकं कोण आहे. आकडेवारी आपल्याला स्पष्टपणे दाखवते की सर्पदंशाच्या एकूण घटनांपैकी निम्म्याहून अधिक घटना शेतकऱ्यांसोबत घडतात. विशेषतः 30 ते 50 वयोगटातील शेतकरी, जे आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. याचा अर्थ सरळ आहे, ही केवळ एक वैद्यकीय समस्या नाही, तर आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राला आतून पोखरत असलेली एक मोठी सामाजिक आर्थिक समस्या आहे. बरं, मग ग्रामीण भागातच हा धोका इतका जास्त का आहे, त्याची काही ठोस कारणं आहेत. बघा, शेतीतली कमी खर्चाची तंत्र, अनेकदा अणवाणी पायानी काम करण्याची सवय, घरांची साधी रचना आणि घरात किंवा आसपास अपुरा प्रकाश, या सगळ्यामुळे साप आणि माणूस यांच्यातला संपर्क वाढतो. आणि यातली सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर ग्रामीण भागातले फक्त 20 ते 30% लोकच वेळेवर हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतात. मग प्रश्न असा येतो की भारतात या जीवघेण्या सर्पदंशांसाठी नेमके कोणते साप जबाबदार आहेत? चला आता ओळख करून घेऊया भारतातील त्या मोठ्या 4 विषारी सापांची. हे आहेत ते बिग 4: मण्यार, नाग, घोणस आणि फुरसे. भारतात होणाऱ्या एकूण विषारी सर्पदंशांपैकी विश्वास बसणार नाही, पण जवळपास 90% सर्पदंश फक्त ह्याच 4 प्रकारच्या सापांमुळे होतात. त्यामुळे या सापांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जर दुर्दैवाने सर्पदंश झालाच तर तातडीने काय करायला हवं आणि काय अजिबात करायला नको, हे समजून घेणं अक्षरशः एखाद्याचा जीव वाचवू शकतं. कारण इथे योग्य प्रतिसादच सगळ्यात महत्त्वाचा आहे. योग्य कृती इतकी महत्त्वाची का आहे? कारण सापाचं विष ते शरीरात खूप वेगाने पसरतं आणि त्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो, अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो, हृदय बंद पडू शकतं किंवा किडनी निकामी होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट इथे मोलाचा आहे. म्हणजे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट बसवून घ्या. सर्पदंश झाल्यास सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे रुग्णाला ताबडतोब, एका क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलमध्ये नेणं. उपचारातला थोडासा उशीरही जीवघेणा ठरू शकतो. कोणत्याही अंधश्रद्धेच्या किंवा घरगुती उपायांच्या नादात वेळ घालवणं म्हणजे रुग्णाचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. आता हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो, ज्यामुळे धोका थोडा कमी होऊ शकतो. सगळ्यात पहिलं, रुग्णाला शांत ठेवा आणि त्याची हालचाल शक्य तितकी कमी करा, म्हणजे विष शरीरात हळू पसरेल. दुसरं, अंगावरचे दागिने किंवा घट्ट कपडे काढून टाका, कारण नंतर सूज येऊ शकते. आणि तिसरं म्हणजे दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या खाली राहील याची काळजी घ्या. आणि जेवढं काय करावं हे महत्त्वाचं आहे, तेवढंच काय करू नये हेही महत्त्वाचं आहे. जखम पाण्याने धुण्याचा प्रयत्न करू नका. दंश झालेल्या भागाच्या वर घट्ट पट्टी किंवा दोरी अजिबात बांधू नका. आणि सिनेमात दाखवतात तसं जखम कापून विष तोंडाने शोषून काढण्याचा प्रयत्न तर चुकूनही करू नका. हे सगळे उपाय अत्यंत चुकीचे आणि धोकादायक आहेत. उलट ते परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. आपल्याकडे अनेकदा स्थानिक किंवा पारंपरिक उपचारांवर खूप विश्वास ठेवला जातो, पण वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध झालेला आणि खरंच काम करणारा एकमेव प्रभावी उपचार कोणता आहे? चला आता वैज्ञानिक सत्य आणि धोकादायक गैरसमज यातला फरक स्पष्टपणे समजून घेऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, विषारी सर्पदंशावर उपचार करण्याचा जगात फक्त आणि फक्त एकच सर्वोत्तम मार्ग आहे, आणि तो म्हणजे दर्जेदार अँटीव्हेनम म्हणजेच प्रतिसर्पविष वेळेवर देणे. हाच एकमेव वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय आहे जो रुग्णाचा जीव वाचवू शकतो. थेट तुलनाच करूया.
एका बाजूला आहेत वैद्यकीय उपचार, ज्यात सिद्ध झालेलं अँटीव्हेनम वापरलं जातं. यामुळे मृत्यूदर कमी होतो आणि अपंगत्व टाळता येतं. दुसऱ्या बाजूला आहेत पारंपरिक किंवा स्थानिक उपचार, ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. यामुळे फक्त उपचाराला उशीर होतो आणि रुग्णाचा जीव धोक्यात येतो. निवड अगदी सोपी आहे. आता ही समस्या एवढी मोठी आहे की यावर फक्त वैयक्तिक पातळीवर उपाय करून चालणार नाही. या संकटाचा सामना करण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर 2023मध्ये सरकारने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. आरोग्य मंत्रालयाने सर्पदंशाला नोटिफायबल डिझीज म्हणजे अधिसूचित रोग म्हणून घोषित केलं. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक सरकारी आणि खासगी हॉस्पिटलला सर्पदंशाच्या प्रत्येक केसची नोंद सरकारकडे करणं बंधनकारक आहे. या माहितीमुळे देशभरात कुठे किती घटना घडत आहेत हे कळेल आणि त्यानुसार धोरणं आखायला मदत होईल. आणि इतकंच नाही तर नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ स्नेक बाईट एन्व्हेनोमिंग म्हणजेच NAPSE नावाची एक देशव्यापी योजनासुद्धा आहे. ही योजना राज्यांना सर्पदंश रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःचे कृती आराखडे बनवायला एक फ्रेमवर्क देते. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. योग्य माहिती आणि तात्काळ योग्य कृती या दोन गोष्टींच्या जोरावर आपण सर्पदंशाच्या या मोठ्या धोक्यावर मात करू शकतो का? याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या कृतीमध्ये दडलेलं आहे. जागरूकता आणि योग्य वेळी उचललेलं योग्य पाऊल हेच या लढाईतलं आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे.